हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 21वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 21. कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते. पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुः उच्यते. भाषांतर. प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. शब्दशः अर्थ बघत आपण जाऊया. पहिल्या ओळीत म्हटलं आहे, कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते. तर ही जी भौतिक प्रकृती आहे उच्यते, तिच्याबद्दल म्हटलं जातं की कार्य कारण कर्तृत्वे. तर अशी ही जी भौतिक प्रकृती आहे, तर सगळी भौतिक कार्य कारण असतात त्याला. कर्तृत्वे हेतु, तर अशी ही कारण उत्पन्न होतात. तर ह्यासाठी कारणीभूत कोण आहे? हेतु प्रकृती. तर कारणीभूत आहे ही भौतिक प्रकृती. उच्चते असं म्हटलं जातं. दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे पुरुषः. पुरुषः म्हणजे कोण? जीव. तर असा हा जो जीव आहे तो सुख दुःखानां भोक्तृत्वे. तर हे जी काही जीवनामध्ये सुख येतात दुःख येतात, भोक्तृत्वे त्याच्या उपभोगासाठी, हेतु उच्चते म्हणजे कारणीभूत असतो. उच्चते म्हणजे असं म्हटलं जातं. म्हणजेच या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत जीव असतो असं म्हटलं जातं. या श्लोकाविषयी चर्चा करताना वैष्णवाचार्य समजवतात की सुखदुःखांचा उपभोग जीव घेत असतो. म्हणजे जीवात्मा आहे तो सुखदुःखांचा उपभोग या शरीरात राहून घेत असतो. या सुखदुःखांचा उपभोग भोग ही भौतिक प्रकृती आहे, ती कधीच घेत नाही. भोक्ता बनण्यासाठी चेतना असावी लागते. सचेतन व्यक्तीच केवळ भोग घेऊ शकतो. अनुभव घेणं हे चेतन व्यक्तीच करू शकते. तर जड पदार्थ आहेत ते अनुभव करू शकत नाहीत. एवढं आपल्याला कळलेलं आहे. वैष्णवाचार्य एक सुंदर उदाहरण देतात. तर ते म्हणतात की जेव्हा सिनेमा हॉलमध्ये चित्रपटगृहामध्ये व्यक्ती जातो त्यावेळी, म्हणजेच प्रेक्षक बसतात त्यावेळी अंधार केला जातो आणि चित्रपट दाखवला जातो. पडद्यावर विविध दृश्य दिसत असतात, प्रेक्षक ते बघत असतो आणि पडद्यावरच्या भावनिक प्रसंगामध्ये हा प्रेक्षक आहे तो अगदी समरसून जातो. प्रेक्षकांमधल्या स्त्रिया दुःखद प्रसंगी रडतात. मारामारीच्या वेळी पुरुष प्रेक्षक असतात ते उत्साही होतात. त्या युद्धामध्ये किंवा मारामारीमध्ये अगदी समरस होऊन असे हे पिक्चर पाहणारे जे लोक आहेत ते काही काळापुरतं त्यांना वाटत असतं की मीच तो हिरो आहे, मीच ती हिरोईन आहे, किंवा काही काळापुरते तरी ते प्रेक्षक आहेत ते हिरो हिरोईनच्या बाजूने विचार करणारे असतात, त्यांच्या दृष्टीने विचार करणारे असतात. मनात म्हणत असतात हा किती चांगला आहे किंवा ही किती चांगली आहे, यांचं वाईट व्हायला नको असं वाटत हा जो वाटणारा हा जो प्रेक्षक आहे तो पडद्यावरच्या पात्रांबरोबर
जी भूमिका करणारे आहेत त्यांच्याबरोबरच आपली ओळख करायला लागतं. त्याला वाटतं त्या ठिकाणी मीच आहे. खरं तर पडद्यावर घडणाऱ्या या नाट्यमय प्रसंगाचा प्रेक्षकांशी काहीच संबंध नसतो. पण त्या अंधारात बसून हा व्यक्ती आहे तो जणू काही त्यातील पात्रांशी जोडला जातो. तर हे उदाहरण देऊन वैष्णवाचार्य समजवतात की अगदी असंच सगळ्या या जीवांच्या बाबतीत या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण केल्यावर होत असतं. तर या जीवनामध्ये हे जे मिळालेलं भौतिक शरीर आहे ते शरीर म्हणजेच मी आहे असं जीवाला वाटायला लागतं. याला म्हटलं जातं देहात्म बुद्धी. आणि असा हा जीव या शरीरात राहून त्या शरीरापासून मिळणाऱ्या सुखदुःखांचा उपभोग घेत असतो. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.